श्री स्वामी समर्थ. मी श्रद्धा किशोर पाटील पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर उद्या आहे गुरुवार आणि गुरुवार आहे आणि त्याच्यामुळं मी आजच हा व्हिडिओ शूट केला आहे. तर उद्या गुरुवार आणि गुरुपुष अमृत योग पण आहे उद्या, ज्याला आपण गुरुपुष नक्षत्र असंही म्हणतो. गुरुपुष नक्षत्र म्हणजे एक 27 नक्षत्रांपैकी एक महत्त्वाचं नक्षत्र आहे, जे की आपण म्हणजे शुभ मानतो. त्यासाठी नवीन वाहनाची खरेदी, नवीन वस्तूची खरेदी, नवीन वाहनांची म्हणजे प्रॉपर्टीची खरेदी किंवा सोनं चांदी अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपण म्हणजे गुरुपुष अमृत नक्षत्राचा शुभ योग म्हणून उपयोग करत असतो किंवा आपल्याला माहीत आहे गुरुपुष अमृत हा शुभ योग असतो. तर आपल्याला स्वामी मार्गात तुम्ही जर असाल तर तुम्हाला ही सेवा माहीत असेल. ज्या ताई माझ्या व्ह्यूअर्स नवीन आहेत आणि ज्यांना माझी खरंच माहिती आवडते, आणि त्या ताईंचं मी मनापासून आभार करते की माझ्या खूप साऱ्या ताईंचे मला खूप छान मेसेज येत आहेत आणि माझ्या व्ह्यूअर्स पण आहेत खूप छान की स्वामींचे तुम्ही खूप छान माहिती सांगता आणि आम्हाला तुमचे व्हिडिओ आवडतात. त्याबद्दल त्या ताईंचं मनापासून स्वागत आहे. बऱ्याचपैकी माझे सबस्क्रायबर आहेत ते माझ्या व्हॉट्सअपला पण अटॅच आहेत, त्याचे पण रिप्लाय खूप छान येत आहेत, खूप छान कमेंट्स येत आहेत. त्याबद्दल माझ्या सर्व ताईंचे आणि दादांचे मनापासून आभार आहेत आणि असाच तुम्ही मला भरघोस प्रतिसाद देत राहा. माझा काही लॉंग काल व्हिडिओ आला नाही, थोडंसं माझं एडिटिंग झालं नव्हतं काल, मला थोडंसं काम होतं त्याच्यामुळं. त्याच्यानंतर आपल्याला आता मी गुरुपुषची सेवा कशी करायची ते सांगणार आहे तुम्हाला. तर गुरुपुष अमृत हे कधी सुरू होते? उद्याच्याला सायंकाळी 6:05 सुरू होते. नाही सॉरी, सकाळी 6:05 सुरू होते आणि 22 तारखेला पहाटे 2:45 वाजता म्हणजे 2:45ला गुरुपुष संपते. म्हणजे दोन तिथी आहेत त्याच्या, 21 तारीख आणि 22 मे आणि 21 मे ह्या तिथी आहेत. पण आपल्याला ही सेवा उद्याच करायची आहे, कारण 22 मेला पहाटेच ते संपून जातं, मग ती शक्य होणार नाही कोणाला सेवा. त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं आहे, उद्याच्याला सोनाराच्या दुकानात जाऊन एक चांदीचं निरंजन आणायचे. आणि कसं ही सोनं चांदी खरेदी गुरुपुष अमृत मुहूर्तावर आपण जर केली तर ती अतिशय शुभ मानली जाते, फलदायी मानली जाते. साक्षात लक्ष्मीचं आपण आगमन आपल्या घरात करत असतो, म्हणून आपण चांदीचं एक निरंजन आणायचे. तर कशा प्रकारचं निरंजन आणायचे मी ते तुम्हाला सांगते. हे बघा, हे अशा प्रकारचं निरंजन आणायचे. हे माझ्याकडे 2 निरंजन आहेत. ही गुरुपुषसाठी आणलेली आहेत मी, पण मी जोडी घेतलेली की आपल्याला औक्षण वगैरे करायला कामी येतात म्हणून. ही गुरुपुषसाठी शक्यतो अशी आणायच्यात, म्हणजे आपल्याला कशा वाती जाळायला सोपं जातं. सरळ एकमुखी आणलं तर ते काळं पण होतं आणि साफसफाईला पण प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे शक्यतो असं आणायचं आहे आपल्याला. आता जोडी मी दाखवते तुम्हाला, फक्त हे तुम्ही एकच आणू शकता, एक आणायचे. आणि काय करायचं आपल्याला उद्याच्या गुरुपुष अमृतच्या मुहूर्तावर आपल्याला काय करायचे, रात्री संध्याकाळी 7 वाजता, म्हणजे संध्याकाळची सेवा आहे ही, सायंकाळची सेवा आहे. तर 7 वाजता आपल्याला ते निरंजन स्वच्छ करून घ्यायचं आहे. धुवायचं नाही, कारण ते नवीन आहे त्यामुळे धुवायची आवश्यकता नाही. स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्याला हळदी कुंकू गंध अक्षदा फूल म्हणजे दाखवून त्याची पूजा करून घ्यायची आणि त्याच्यात एक तुपाची वात प्रज्वलित करायची आहे. ही सेवा आपल्याला संध्याकाळी 7 ते 11 या वेळेत तुम्ही कधीही करू शकता. या 3-4 तास म्हणजे 4 तासात तुम्ही कधीही ही सेवा करू शकता, 7 ते 11 या वेळात. आणि काय करायचं आपल्याला, ती सेवा केल्यानंतर ही कंटिन्यू आपल्याला सेवा पुढे 12 दिवस करायची आहे. पण कशी करायची, की आता उद्या तुम्ही एक वात लावली, उद्या 21 तारीख आहे, तुम्ही एक वात लावली तर 22 तारखेला तुम्हाला 2 वाती तुपाच्या लावायच्या आहेत संध्याकाळी 7 नंतर, 7 ते 11 या वेळात. असं करत करत चढत्या क्रमाने तुम्हाला पुढील 12 दिवस 12 वातींपर्यंत जायचं आहे. म्हणजे 1 ते 12 वाती तुम्हाला प्रज्वलित करायच्या आहेत. आणि 12 दिवसानंतर 13व्या दिवशी तुम्हाला काय करायचे, उतरत्या क्रमाने म्हणजे ज्या 12 वाती झालेत त्या 11 करायच्या आहेत. 13व्या दिवशी तुम्हाला 11 वाती करायच्या आहेत. नंतर पाठीमागं 14व्या दिवशी तुम्हाला 10 वाती करायचे आहेत. असं उतरत्या क्रमाने परत 1 वातीपर्यंत यायचं आहे. म्हणजे पहिले 12 दिवस आणि दुसरे 12 दिवस असं तुम्हाला 24 दिवसांची ही सेवा आहे. आणि ही सेवा करायची आहे, तुपाच्याच वाती लावायच्या आहेत. म्हणजे एका वातीपासून सुरू करायचं आणि 12 वातीपर्यंत जायचं. नंतर 12 दिवस झाल्यानंतर 13व्या दिवसापासून उतरत्या क्रमाने 11 वातीपासून 1 वातपर्यंत तुम्हाला यायचं आहे. ही जवळजवळ 23 दिवसांची सेवा आहे, 23 ते 24 दिवसांची. तर तुम्ही ती नक्की करायची आहे. तर ही सेवा का करायची, तर ह्या सेवेमुळे आपल्याला काय होतं, आर्थिक अडचणी असतील, आर्थिक प्रॉब्लेम्स असतील आपल्या घरातले वगैरे, तर अतिशय ह्याच्यातून प्रॉब्लेम्स मुक्त होतो आपण, आर्थिक अडचणी आपल्या दूर होतात. आणि ही सेवा करत असताना शक्य असल्यास आपल्याला व्यंकटेश स्तोत्र घ्यायचं आहे, स्त्री सूक्त घ्यायचं आहे, पुरुष सूक्त घ्यायचं आहे आणि आपली स्वामींची 11 माळी जप घ्यायच्यात. आणि नित्यसेवेत तुम्ही तर रोज 11 माळी आणि 3 अध्याय घेतच असाल, पण 11 माळी स्वामींचा जपही घ्यायचा आहे. याच्यामुळे स्वामींची कृपादृष्टी या सेवेवर पडते आणि आपले
अडलेली नडलेली कामं मार्गी लागतात. म्हणून ही सेवा गुरुपुष अमृतच्या योगावर करणं फार गरजेचं आहे. आणि स्वामी मार्गात तुम्ही असाल तर तुम्हाला ही सेवा माहीत असेल. म्हणून माझी ताईंना विनंती आहे की तुम्ही ही सेवा एकदा करून पहा, एकदा अनुभव घेऊन जा. ह्याचे पण खूप छान छान अनुभव आहेत. आणि तुम्हाला जर असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट करा. जी तुमची एक कमेंट मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा ठरेल. श्री स्वामी समर्थ.